आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पुण्यातील अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामं करायची आहेत। या कामासाठी कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना होणारा पाणीपुरवठा आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलाय। गेल्या 2 वर्षांपासून मुंबईच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली नसून मुंबई महापालिकेचे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी 2025 मध्ये पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं पालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी सांगितले। लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू झालंय। पहिल्या दिवशी पुण्यातून दुबईसाठी 2 आणि सिंगापूर 1 असे 3 विमान उड्डाण झालेत। यातून 431 प्रवाशांनी नव्या टर्मिनलवरून अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतलाय। पिंपरी शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसंच ई-वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं 1500 ई-रिक्षा धारकांना 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। 6 पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलाय। मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता, तर काही भागात अतिवाईट आणि काही भागात वाईट हवेची नोंद झाली आहे। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आलेत, तर आता 19वा हप्ता या फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। भविष्यामध्ये हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती। दरम्यान कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करत आहे। रेल्वेतील आसनाच्या आरक्षणासंदर्भात बनावट संदेश तयार करून तोतया तपासणीद्वारे प्रवाशांना गंडा घालत असल्याचा प्रकार समोर आलाय। रेल्वे विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून आसन क्रमांक आरक्षित करून घेऊ नये असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं। कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला 15 दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झाला नाहीये। मात्र अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि पक्ष्यांचं दर्शन घेत नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटला। बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीमध्ये 3 लाख रुपये महसूल जमा झालाय। कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मानवी तस्करी प्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील 8 ठिकाणी छापे टाकले। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ 3ऱ्या-4थ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र या कामासाठी रेल्वेनं 4 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली आहे। हवामान खात्याकडून येत्या 3 दिवसात राज्यात पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यामध्ये 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 246 वाहनं कांद्याची आवक झाली, पण शेतकऱ्यांना सरासरी भाव 1800 रुपयांपर्यंतच मिळाला। अवघ्या 10 क्विंटल कांद्याला 4300 रुपयांचा भाव मिळाला। खरीप हंगाम 2024-25 साठी तुरीची किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे। मात्र त्यानुसार सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा जास्त आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। कल्याण पूर्वमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे आणि या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात रोष असून आणखी अशा किती घटना घडल्यावर जाग येणार असा सवाल उपस्थित होतो। कल्याणमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। 23 डिसेंबर रोजी ही घटना घडली। या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी आणि त्याचा रिक्षावाला मित्र अशा तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपी विशालला बुधवारी कोर्टात सादर करण्यात येणार आहे, तर त्याच्या पत्नीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण त्या दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। त्यामध्ये सीसीटीव्हीमधून जो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यामध्ये आता अटक केलेला आहे। माझ्या मुलीची अशी निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे। इतक्या लहान मुलीवर असे अत्याचार करताना लाज कशी वाटली नाही असा संताप त्यांनी व्यक्त केलाय।
त्याला फाशी झाली पाहिजे डायरेक्ट साहेब. 12 वर्षाची मुलगी आहे, तू माझ्याशी मला मारून टाक ना बाबा. तू मुलीला मारला आणि त्याच्यासाठी बलात्कार केला, ही किती शर्म नाही काय? आणि तुम्ही म्हणतात मुलगी वाचवा, मुलगी वाचवा. आता मुलगी वाचवणार? या घटनेनंतर कल्याण पूर्वमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत. कल्याण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगावमधील सलूनमधून अटक करण्यात आली आहे. चेहरा ओळखू नये म्हणून त्यानं दाढी केली होती, पण पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकलेला नाहीये. विशालचा एक सीसीटीव्ही देखील समोर आलाय. आरोपी विशाल गवळी यांचं हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विशाल कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये गेला. तिथे त्यानं दारू खरेदी केली. वाईन शॉपच्या सीसीटीव्हीत त्याची दृश्य दिसतायत. एका लहानग्या मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नाहीये. विशाल गवळी हा कल्याण परिसरातील गुंड असून त्याच्यावर यापूर्वी पोक्सोसह विनयभंगाचे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपार सुद्धा केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वरदस्त आहे. मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं. सराईत गुन्हेगार असल्यानं गुन्ह्यातून वाचायचं कसं याचाही त्याला अनुभव होता आणि त्यातूनच त्यानं चेहरा ओळखू नये यासाठी दाढी काढली. मात्र त्याच वेळी पोलिसांनी शेगावात न्हाव्याच्या दुकानातून त्याला अटक केली आणि त्याचा प्लॅन फसला. कल्याण हत्या प्रकरणातील 3 आरोपींपैकी विशाल गवळी हा मुख्य आरोपी आहे, तर दुसरा आरोपी त्याची तिसरी पत्नी साक्षी गवळी आहे. साक्षीला अटक करण्यात आली असून तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम समोर आलाय. मुख्य आरोपी विशाल सोबतच त्याची पत्नी साक्षी आणि त्याचा रिक्षाचालक मित्राला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली असून या तपासात गुन्ह्याचा धक्कादायक घटनाक्रम उघड झालाय. 23 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता विशालने मुलीला घरात आणलं. तिच्यासोबत गैरकृत्य करत तिची हत्या केली. मुलीचा मृतदेह बॅगेत भरून ठेवला. संध्याकाळी 7 वाजता विशालची पत्नी कामावरून घरी आली. त्याने तिला सगळी घटना सांगितली. दोघांनी मिळून घरातील रक्ताचे डाग नष्ट केले. मृतदेहाचं काय करायचं याची योजना आखली. रात्री 8:30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलवून घेतली आणि 9 वाजता रिक्षामध्ये मृतदेह ठेवत दोघे बापगावला रवाना झाले. तिथे पीडितेचा मृतदेह फेकून ते परत आले. त्यानंतर मध्यरात्री विशाल पत्नीच्या गावी निघून गेला आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या घरीच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येते. आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या. सुरुवात करूयात. जळगावमध्ये भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातात मुलासोबत असलेले बहीण आणि मामा जखमी झालेत. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिलं. रावेचे आमदार अमोल जावळेंनी पाल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकीवर संताप व्यक्त केलाय. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत सिव्हिल सर्जनला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. लातूर जिल्ह्यातील तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली होती. त्यांच्या शेत जमिनीवर दावा करण्यात आला होता. मात्र त्यात आता या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घडामोड झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या गावात जात शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. चिपळूणमधील धवल व्यापारी संकुलमध्ये नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी चिपळूणमधील चिमुकल्यांनी सॅन्टाक्लॉज आणि जीन सोबत धमाल मज्जा मस्ती केली. धवल व्यापारी संकुलमध्ये साजरा झालेल्या या नाताळची शहरातील नागरिकांनी देखील मजा लुटली. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. कोकणातील समुद्र किनारे, ताजे मासे, कोकणी पद्धतीचं जेवण, किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स सगळं काही आनंददायी आहे. त्यामुळे पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला पसंती देत आहेत आणि त्यामुळे येथील हॉटेल्स आणि रिसॉर्ट हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ सुंदर किनारे पर्यटकांचं खास आकर्षण बनले. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला पर्यटकांनी आपल्या फॅमिलीसह पसंती दिली आहे. नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाडघर समुद्र किनाऱ्यावर सुद्धा पर्यटक दाखल झाले. त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे चांगलेच गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति कलंगूट बीच म्हणून लाडघर बीचची ओळख आहे. आता आम्ही 8 दिवसासाठी इथे स्टेला आहोत. खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप, की काही नसतं, पण तरी सुद्धा अलिबाग किंवा मुरुड अशा गोष्टी आवडतात.
कोकण इज बेस्ट. अलिबागमधील नागाव तर श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पसंती दिली आहे. इथलं निसर्ग सौंदर्य आणि वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना भुरळ घालतायत. इथे फिरण्यासारखं बरंच आहे. एकतर बीचेस आहेतच आणि रिसॉर्ट वगैरे खूप मजा येते इकडे. एकूणच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू आहे. हिमाचलमधील लाहोल आणि स्पिती येथील कुकुमसेरी हे मंगळवारी सर्वात थंड होतं. येथील रात्रीचं तापमान उणे 6.9 अंशांच्या खाली गेलं. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर 3 राष्ट्रीय महामार्गांसह 223 रस्ते बंद करण्यात आले. शिमल्यात सर्वाधिक 145 रस्ते बंद करण्यात आले, तर कुल्लूमध्ये 25 आणि मंडी जिल्ह्यामध्ये 20 रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे तिकडे पोहोचलेले पर्यटक अडकलेले आहेत. काश्मीरमधील स्नोबेल्ट भागामध्ये बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पारा उणेपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे पाईपलाईनमध्ये पाणी साचलंय. गुलमर्गमध्ये तापमान उणे 7.4 अंश सेल्सिअस झालंय, तर काझीगुंडमध्ये उणे 6.2 अंश सेल्सिअस झालं. पंपोरमधील कोनिबल हे छोटंसं गाव उणे 8.5 डिग्री तापमानात सर्वात थंड होतं. श्रीनगरचा दल लेक पुन्हा एकदा गोठलाय. उत्तराखंडमधील चमोली आणि उत्तर काशीसारख्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आणि सखल भागात हलका पाऊस झालाय. आता पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात. अहमदाबाद विमानतळावरून सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे. 2.35 कोटी रुपयांचं 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं. घाटकोपरच्या पंतनगर भागात फेरीवाल्यानं महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. 2 महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न या व्यक्तीकडून होत असल्यानं त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सायन पनवेल मार्गावर वाहनाला आग लागली. वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली, मात्र आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे. भाईंदरच्या एका हॉटेलची खिडकी तोडून आत प्रवेश करून 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करत चोरट्यांनी पळ काढला. यानंतर अज्ञात इसमाविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरी करणाऱ्या दोघांना फाटक येथून ताब्यात घेतलंय. बदलापूरमध्ये एका दुकानाचं शटर तोडून दुकानातील रोख रक्कम आणि सामान लंपास केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंतच्या चौकशीतून त्यांनी 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यवतमाळच्या सहकार क्षेत्र डबघाईला येऊन सामान्य नागरिकांच्या ठेवीवर डल्ला मारण्याचं काम असल्याचं चित्र आहे. गेल्या 2 वर्षात 300 कोटींच्या रुपयाच्या वर ठेवींवर डल्ला मारण्यात आलेला आहे आणि मागील 10 वर्षात 9 सहकारी बँक आणि पतसंस्था यांच्याकडून 400 कोटींच्या ठेवी बुडाल्या. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. अपहरण करून हत्या तसंच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडण या 4ही प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन आता पालिका असणार आहे आणि आजपासून मातोश्रीवर लोकसभानिहाय मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा यांची भेट घेणार आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कराडमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आणि त्यांच्या समाधीस्थळी आल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळेल असं मकरंद पाटील म्हटले. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलंय. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. कल्याणमधील कोळशेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण प्रकरणात आरोपी विशाल गवळीचं हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालनं कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती. अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चात्ताप दिसत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला फाशी होण्यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करण्यात असल्याची माहिती किंवा प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यामध्ये 4,672 शासकीय कार्यालयांकडे 7,51,00,000चं वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एवढी मोठी थकबाकी असताना महावितरण गप्प का आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. सावंतवाडीमध्ये संविधान सन्मान कृती समितीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं मंत्री संजय राठोड यांचं पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आगमन झालं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. टिपू सुलतान जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. यावलच्या संजय गांधी निराधार शाखेमध्ये आधार व्हेरिफिकेशनसाठी लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यातील शनिवार वाड्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गेल्या 3 दिवसात 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्यावर हजेरी लावली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीनं मढवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान काम सुरू असल्यानं हा प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. देहू रोडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सभासद नोंदणी आणि पुस्तक विक्री ग्रंथालय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अनिसच्या पिंपरी चिंचवड शाखेकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावलमध्ये शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सुना सावखेडा हनुमान मंदिरावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.